सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रात गॅस पाईपलाईनसाठी सुरू असलेल्या अवैध आणि बेजबाबदार खोदाईमुळेच नागरिकांचा पाणी पुरवठा गेल्या अनेक दिवस विस्कळीत झाला। पाण्याच्या मुख्य तसेच शाखा पाईपलाईन्सना गळती लागल्याने लाखो लिटर पाणी वाया जात असून नागरिकांना कमी दाबाने वेळेवर नाही तर कधीकधी अजिबातच पाणी मिळत नसल्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली। आणि या समस्येचा फटका विशेषतः प्रभाग क्रमांक 18 मधील विठ्ठलनगर, रामकृष्ण परमहंस सोसायटी, अण्णा सुगंध पाटील नगर आणि धामणी रोड परिसराला अधिक बसला होता। नगरसेवक अभिजित भोसले यांनी या प्रश्नाची गांभीर्याने दखल घेत गेल्या महासभेत तसेच नुकत्याच झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत हा मुद्दा जोरदारपणे उपस्थित केला। वेळोवेळी प्रशासनाला याबाबतची माहिती देत जागेवर काम करण्याच्या सूचना केल्या, मात्र महानगरपालिका प्रशासनाकडून अपेक्षित कारवाई होत नसल्याने आणि गॅस पाईपलाईनच्या ठेकेदार कंपनीकडून समस्यांकडे दुर्लक्ष केले जात असल्याने नागरिकांचे हाल वाढत गेले। नगरसेवक अभिजित भोसले यांनी स्पष्ट केलं की प्रशासन निम्म असल्याने शेवटी आक्रमक पवित्रा घ्यावा लागला। आज नगरसेवक भोसले यांनी कंबर कसली आणि संपूर्ण गॅस पाईपलाईनवर काम करणाऱ्या ठेकेदाराच्या टीमचे अधिकारी, कर्मचारी तसेच महानगरपालिकेच्या संबंधित विभागांना एकत्रित करून प्रभागातील सर्व समस्याग्रस्त ठिकाणांची प्रत्यक्ष जागेवर पाहणी केली। प्रभागातील विविध ठिकाणी फिरून प्रत्येक गळतीच्या ठिकाणाची, पाईप फुटलेल्या ठिकाणांची तसेच रस्त्याच्या झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यात आली। प्रत्येक ठिकाणच्या समस्येची नोंद करून संबंधित विभागांना तात्काळ कारवाईचे आदेश देण्यात आले। प्रशासन आणि ठेकेदार यांनी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्याची जबाबदारी आहे, तर नगरसेवकांनी या प्रक्रियेवर सतत लक्ष ठेवून नागरिकांचा पाणी प्रश्न मार्गी लावण्याचा निर्धार केला आहे। जवळपास महानगरपालिकेच्या अस्तित्वात आल्यापासून म्हणजे 2026ची निवडणूक झाल्यापासून सन्मान्य सदस्यांची महासभा अस्तित्वात आल्यापासून पहिल्या महासभेपासून ओरड आहे की पाणी पुरवठ्यासंदर्भातील तक्रारी आहेत आणि या सगळ्या तक्रारींमध्ये जी भर पडते ती फक्त गॅस पाईपलाईनच्या खोदाईमुळे। आत्ता माझ्यासोबत माध्यमांच्या प्रतिनिधीसुद्धा पाणी केली, जवळपास सर्व रस्त्यांची चाळण झालेली आहे, सर्व रस्त्यांना लिकेजेस झालेले आहेत आणि त्या ठिकाणी आता काही भागात टँकरनं पाणी पुरवठा करावा लागतो आहे। याला जबाबदार पाणी पुरवठा विभाग आणि ज्यांनी परवानगी दिली ते बांधकाम विभाग आणि त्याचे शहर अभियंता आणि कार्यकारी अभियंता हे जबाबदार आहेत आणि या संपूर्ण याला गॅस पाईपलाईनची खोदाईची बेजबाबदारपणे चालू आहे ती संपूर्णपणे जबाबदार आहे। आता या तिघांनाही इतर ठिकाणी पाचारण केलं होतं। ही गॅस खोदाईच्या नुसार झालेले लिकेजेस काढण्यासाठी यादी बनवून घेऊन ताबडतोब यंत्रणा लावण्यात आलेली आहे, परंतु हे सगळं करण्यासाठी आज ज्या पद्धतीचा पवित्रा घ्यावा लागला तो पवित्रा घेतल्यानंतर प्रशासनाला जाग येते ही वस्तुस्थिती आहे। त्यामुळं प्रशासनाला जाग आणायला याच्यापुढं प्रशासनाच्या विरोधात आणखीन आक्रमक व्हावं लागलं तर आम्ही ते होऊ। महासभेत निश्चितपणाने मी अहवाल मागितला आहे की ज्या ठिकाणी खोदाईमुळे झालेलं नुकसान आहे ते मग रोडचं असू देत किंवा पाईपलाईनचं असू देत, त्या संदर्भातला अहवाल माझ्यासमोर आल्यानंतर मी पुढच्या पातळीवरती गॅस पाईपलाईन कंपनीच्या विरोधात फौजदारी दाखल करण्यासाठीची प्रक्रिया पार पाडणार आहे आणि येणाऱ्या 2 ते 3 दिवसात सगळे प्रश्न सुटले नाहीत तर येणाऱ्या 17 तारखेला निश्चितच महानगरपालिका महासभेत सुद्धा आंदोलनाचा पवित्रा असेल। ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, सांगली।